जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 4 2019 क्रेडिट पॅटर्नमधील मार्केटिंग मॅनेजमेंट सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे नजर टाकूया. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघण्यापूर्वी आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की मार्केटिंग मॅनेजमेंटचा जो विषय आहे त्यासाठी प्रश्नपत्रिका किती मार्काची असणार आहे. तर तुम्हाला एकूण प्रश्नपत्रिका ही 50 मार्काची असणार आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 20 मार्क पाडणं अपेक्षित आहे आणि पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाईम स्लॉट तुम्हाला दिलेला आहे आणि पेपर इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. ज्या लँग्वेजमधून तुम्हाला लिहायचा त्या लँग्वेजमधून तुम्ही उत्तरं लिहू शकता. ओके. सो यामध्ये क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये टोटल तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A हा MCQ 5 मार्काला असणार आहे. तर मॅच दी पेअर्स हा क्वेश्चन नंबर 1B मध्ये 5 मार्काला विचारला जाणार आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 1 हा टोटल 10 मार्काला विचारला जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा तुम्हाला शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला दिले 2 शॉर्ट नोटची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला एकूण 10 मार्क दिलेले आहेत. प्रत्येक शॉर्ट नोट्सला किमान तुम्हाला 5 मार्क आहे. त्यामुळं तुम्ही पेपर लिहित असताना व्यवस्थित मुद्देसूद तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A हा ब्रॉड क्वेश्चन आहे 8 मार्कासाठी. तो चॅप्टर नंबर 1वर आधारित आहे. तर क्वेश्चन नंबर 3B हा चॅप्टर नंबर 2वर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे, पण तो 7 मार्कासाठी अवेलेबल आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 3A आणि B मिळून टोटल 15 मार्क आहेत. क्वेश्चन नंबर 4A हा चॅप्टर नंबर 3वर ब्रॉड क्वेश्चन आहे 8 मार्काला. तर क्वेश्चन नंबर 4B हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4वर 7 मार्कासाठी अवेलेबल आहे. तर या पद्धतीने क्वेश्चन नंबर 3ला 15 मार्क आणि 4ला देखील 15 मार्क असणार आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 10 मार्क, 2ला तुम्हाला 10 मार्क, 3ला तुम्हाला 15 मार्क आणि 4साठी देखील 15 मार्क, असे मिळून टोटल 50 मार्कासाठीची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. तुम्ही सर्वचे सर्व प्रश्न अटेम्प्ट करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये इम्पॉर्टंट शॉर्ट नोट्स कोणते आहे, तर नंबर 1 आहे की इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन मार्केटिंग. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी पुढे ब्रॉड क्वेश्चनला पण सांगणारच आहे. तर ग्रीन मार्केटिंग म्हणजे नेमकी काय, ग्रीन मार्केटिंगचे महत्त्व, ग्रीन मार्केटिंगची व्यूहरचना आणि ग्रीन मार्केटिंगचे उद्दिष्ट, हे 3 महत्त्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यातील कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला एक शॉर्ट नोट्सला आणि एक ब्रॉड क्वेश्चनला विचारला जाणारा आहे. त्यामुळं ग्रीन मार्केटिंग हा जो काही 1 नंबरचा चॅप्टर आहे त्यावरती चांगली तयारी करून ठेवा. तर इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन मार्केटिंगला मराठीत म्हणलं जातं हरित विपणनाचे महत्त्व. 2 नंबर आहे स्ट्रॅटेजीज ऑफ ग्रीन मार्केटिंग, म्हणजे हरित विपणनाची व्यूहरचना. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रीन मार्केटिंग, म्हणजे हरित विपणनाचे उद्दिष्टे. ओके. नेक्स्ट आहे ऑनलाईन मार्केटिंग स्ट्रॅटेजी, त्याला मराठीत म्हणलं जाईल ऑनलाईन विपणनाची व्यूहरचना. नेक्स्ट आहे चॅलेंजेस बिफोर ई मार्केटिंग, 2 नंबर चॅप्टरवर आधारित तुम्हाला हा प्रश्न आहे. ई विपणनापुढील विविध आव्हाने. नेक्स्ट आहे फेसबुक मार्केटिंग. आता तुम्हाला इथे जे काही मार्केटिंगचे वेगवेगळे टाईप्स आहे त्यातील हे फेसबुक आहे, ऑनलाईन ऑफलाईन मार्केटिंग आहे, कंटेंट मार्केटिंग आहे, मोबाईल ॲप मार्केटिंग आहे, आणखीन तुम्हाला वेगवेगळ्या मार्केटिंगचे टाईप्स आहे. तर तुम्ही ते देखील व्यवस्थित करून ठेवा. इथे फेसबुक मार्केटिंगला मराठीत फेसबुक विपणन असं म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे ऑनलाईन अँड ऑफलाईन मार्केटिंग, त्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन विपणन असं म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे कंटेंट मार्केटिंग, म्हणजे सामग्री विपणन किंवा समाविष्ट विपणन असं त्याला म्हटलं जातं. नेक्स्ट आहे मोबाईल ॲप मार्केटिंग, म्हणजे मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंग किंवा विपणन कशा पद्धतीने करू शकता, त्याचे काय फायदे होतात, काय लिमिटेशन्स आहेत ते देखील तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे फॅक्ट्स ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग, 3 नंबरच्या चॅप्टरवर आधारित हा प्रश्न आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय विपणनाचे विविध
पैलू स्पष्ट करायचे आहे. नेक्स्ट आहे लास्ट चॅप्टरवर आहे कदाचित माझ्या मते, बेनिफिट्स ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय विपणनाचे फायदे. ओके, मग याच्यामध्ये आता नॉट ओन्ली बेनिफिट्स पण बाकीचे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता. पण इंटरनॅशनल मार्केटिंग एवढा जरी मुद्दा करून ठेवला तर त्याच्याद्वारे तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट्स आणि संपूर्णतः माहिती लिहिता येईल. शॉर्ट नोट्स लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो मुद्देसूद शॉर्ट नोट्स लिहा. निबंध वजा शॉर्ट नोट म्हणजे निबंध टाईप शॉर्ट नोट्स लिहू नका. पॉईंट टाकून ते जर काही एक्सप्लेन केले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडतात. नेक्स्ट आहे ब्रॉड क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे डिफाईन द टर्म ऑफ ग्रीन मार्केटिंग, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रीन मार्केटिंग. मी मागाशीच सांगितल्या पद्धतीने हे प्रश्न निश्चित करून ठेवा की हरित विपणन म्हणजे काय, हरित विपणनाचे उद्दिष्ट स्पष्ट करा. त्यानंतर 2 नंबरच्या चॅप्टरवर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे व्हॉट इज ई मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स लिमिटेशन. म्हणजे ई विपणन म्हणजे काय आणि ई विपणनाच्या विविध मर्यादा लिहा. पहिल्या चॅप्टरवर आधारित व्हॉट इज ग्रीन मार्केटिंग, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रीन मार्केटिंग. म्हणजेच हरित विपणन म्हणजे काय, हरित विपणनाचे महत्त्व समजावून सांगा. ओके, नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय ग्रीन मार्केटिंग, एक्सप्लेन द रोल ऑफ मार्केटिंग मॅनेजर इन ग्रीन मार्केटिंग. हा थोडासा ॲडव्हान्स प्रश्न आहे पण तरी पण तुम्ही करून ठेवा. कदाचित तुम्हाला हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. हरित विपणनाचा अर्थ सांगून हरित विपणनामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका स्पष्ट करा. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन्ड बाय ई मार्केटिंग, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई मार्केटिंग. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. ई विपणनाचा अर्थ सांगून ई विपणनाचे फायदे लिहा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द प्रेझेंट स्टेटस ऑफ ई मार्केटिंग इन इंडिया. भारतातील विपणनाची सद्यस्थिती स्पष्ट करा. नेक्स्ट आहे व्हॉट इज सोशल मीडिया मार्केटिंग, एक्सप्लेन इट्स टाईप्स. म्हणजे सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे विपणन म्हणजे नेमकी काय आणि विपणनाचे प्रकार सांगा. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता, कोणकोणत्या माध्यमातून त्याचे टाईप्स तुम्हाला इथे सांगायचे आहे. नेक्स्ट आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न व्हॉट डू यू मीन बाय डिजिटल मार्केटिंग अँड एक्सप्लेन हाऊ डिजिटल मार्केटिंग इज डिफरंट फ्रॉम ट्रेडिशनल मार्केटिंग. म्हणजे डिजिटल विपणन म्हणजे काय आणि पारंपरिक विपणन आणि डिजिटल विपणन यामधील फरक स्पष्ट करा. किंवा नुसतं तुम्हाला प्रश्न येईल एक्सप्लेन इन डिटेल्स डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग असा पण प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय इंटरनॅशनल मार्केटिंग अँड व्हॉट आर इट्स ऑब्जेक्टिव्ह. आंतरराष्ट्रीय विपणन म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा किंवा वैशिष्ट्ये सांगा. नेक्स्ट आहे डिफाईन इंटरनॅशनल मार्केटिंग, एक्सप्लेन द फोर्सेस इन्फ्लुएन्सिंग इंटरनॅशनल मार्केटिंग. महत्त्वाचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय विपणनाच्या व्याख्या सांगा आणि आंतरराष्ट्रीय विपणनावर परिणाम करणारे घटक किंवा प्रवाह सांगा. किंवा यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज मीन्ड बाय इंटरनॅशनल मार्केटिंग, एक्सप्लेन द फोर्सेस रिस्टेरिंग इंटरनॅशनल मार्केटिंग. किंवा ज्याला आपण ऑब्स्टॅकल्स असं देखील म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय विपणनाचा अर्थ सांगून आंतरराष्ट्रीय विपणन प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे घटक लिहा. म्हणजे कोणकोणत्या घटकांद्वारे आंतरराष्ट्रीय विपणनावर परिणाम होतो किंवा ते असे कोणते घटक आहे ज्याचा आंतरराष्ट्रीय विपणनामध्ये परिणाम होतो किंवा अडथळा निर्माण होतो असे घटक आपल्याला या 4 नंबर प्रश्नासाठी लिहायचे आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4Bला हे 2 महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेले आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह हा कॉमन प्रश्न आहे, तो पण कदाचित विचारला जाऊ शकतो. म्हणजे इथे बघा मी पुन्हा एकदा सांगतो ग्रीन मार्केटिंग त्याचे इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आणि ऑब्जेक्टिव्ह करून ठेवा. त्यानंतर ई मार्केटिंगमध्ये त्याचे तुम्ही ॲडव्हान्टेजेस लिमिटेशन्स पण करून ठेवा. ओके, म्हणजे ई मार्केटिंगबाबत तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस किंवा प्रेझेंट स्टेटस ऑफ ई मार्केटिंग हे प्रश्न करा. नंतर सोशल मीडिया किंवा आपण ऑनलाईन किंवा ट्रॅडिशनल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग ते कोणकोणत्या टाईप्समध्ये केले जातात आणि ट्रॅडिशनल मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग यातील डिफरन्स पण करून ठेवा. आणि लास्ट प्रश्न जो काय आहे तो इंटरनॅशनल मार्केटिंगवर आहे. तर इंटरनॅशनल मार्केटिंग याची कन्सेप्ट्स म्हणजे इंट्रोडक्शन मिनिंग डेफिनेशन करा, त्याचे ऑब्जेक्टिव्स करा, त्यानंतर त्याच्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन इंटरनॅशनल मार्केटिंग अँड फॅक्टर्स रिस्टेरिंग ऑफ इंटरनॅशनल मार्केटिंग. म्हणजे कोणकोणते घटक हे विपणनावर परिणाम करतात
आणि कोणकोणत्या घटकांमुळे अडथळा निर्माण होतो आंतरराष्ट्रीय विपणन प्रक्रियेत, एवढे सगळे प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा. आणि विपणन जे काही वेगवेगळ्या माध्यमातून केले जातात, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर असतील किंवा यूट्यूब असेल, ऑनलाईन ऑफलाईन मार्केटिंग कशा पद्धतीने केली जाते, मोबाईल ॲपच्या माध्यमातून कशी केली जाते, कंटेंट मार्केटिंग कशी केली जाते, हे तुम्ही काळजीपूर्वक बघून ठेवा. आणि इंटरनॅशनल मार्केटिंगचे जे काही पैलू आहे किंवा फॅक्ट्स आहे ते देखील प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करा. इंटरनॅशनल मार्केटिंगचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस हा कॉमन प्रश्न आहे जो शॉर्ट नोट्सला विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण मार्केटिंग मॅनेजमेंट सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट प्रश्न स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. बाकीच्या विषयांच्या व्हिडिओज आपणाला आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला भेटतील, तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये देखील बघायला भेटणार आहे. तर मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला की अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.